नमस्कार. 9वीचा पुढचा धडा आहे अर्थनियोजन. या अर्थनियोजन धड्यामध्ये बरीचशी थिअरी आहे, म्हणजे हे जे काही पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते नीट वाचून घ्या. आणि त्यानंतर मेनली काय आहे, एक्झाम्पल सॉल्विंग आहे, म्हणजे गणितं सोडवायची आहेत आपल्याला. आता ती गणितं सोडवताना आपल्याला सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, त्याच्यानंतर टक्केवारी कशी काढायची वगैरे ह्या सगळ्या आधीच्या गोष्टींचं ज्ञान लागणार आहे. आता सरळ व्याज म्हणजे काय, चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला काय आहे, हे जर आत्ता लक्षात नसेल तर ते 7वी 8वी पासून आपण शिकलेलो आहोत. तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला 7वीचे 8वीचे व्हिडिओज पण तिथे दिसतील आणि तिथे जाऊन तुम्ही चक्रवाढ व्याज म्हणजे काय किंवा टक्केवारी कशी काढायची हे सगळ्या आधीचे व्हिडिओज बघू शकता. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की आपल्याला ह्या धड्यामध्ये उदाहरणं सोडवताना कोणकोणते फॉर्म्युले कसे वापरता येतील ते. तर प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे एक्झाम्पल आपण सॉल्व करणारच आहोत. त्याच्या आधी थोडंसं आपण ह्या पॉईंट्सकडे बघणार आहोत की अर्थनियोजन म्हणजे काय, ही जी सगळी थिअरी आहे आपल्या पुस्तकामध्ये. तर अर्थनियोजन, अर्थ म्हणजे पैसा, म्हणजे पैशाचं नियोजन म्हणजे काय. तर आत्ता तुम्ही शाळेत आहात, त्याच्यानंतर तुम्ही शिक्षण झालं की नोकरीला लागाल किंवा व्यवसाय कराल कुठला तरी. तर जेव्हा व्यवसाय करायला लागता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा नोकरी करून म्हणजे थोडक्यात पैसे कमवायला जेव्हा तुम्ही लागता तेव्हा तो जसा पैसा आपण मिळवतो तसं त्याचं नियोजन पण करावं लागतं. म्हणजे नुसता पैसा मिळवला आणि खर्च केला असं होत नाही, कारण पैसा मिळवल्यानंतर दरवेळेला किंवा दरवर्षी मिळेलच असं नाही. कधी आपल्याला काही अडचण येऊ शकते, कधी अडचणीत जास्तीचे पैसे लागू शकतात. तर अशा वेळेला जसं आपले आई बाबा करतात किंवा तुमची मोठी भावंड असतील जी नोकरीला आहेत त्यांना तुम्ही घरात विचारू शकता की अर्थनियोजन म्हणजे काय किंवा पैशाचं नियोजन तुम्ही कसं करता, त्यांच्याकडून तुम्ही थोडी माहिती घेऊ शकता. तर पैशाचं नियोजन करावं लागतं, म्हणजे तो अडीअडचणीला आपल्याला जेव्हा जास्तीचा लागतो किंवा आणखीन कोणत्या गोष्टीसाठी लागतो तेव्हा तो व्यवस्थित वापरता येतो. तर पैसे कमवणे म्हणजे आपल्याला नोकरीतून किंवा व्यवसायातून पैसे कमवणे म्हणजे पैसे मिळवणे हे तर माहिती आहे. त्याच्यानंतर आपल्या घर खर्चासाठी म्हणजे रोजचा किराणा माल असेल किंवा कपडे, शिक्षण ह्या सगळ्यासाठी आपला काही ना काही खर्च होत असतो, दर महिन्याला काही खर्च होत असतो. तर जे आपल्याला पैसे मिळाले आहेत दर महिन्याला त्यातून जो काही महिन्याचा खर्च वजावट केला की त्याच्यातून जे उरतं, जो उरलेला पैसा आहे म्हणजे उत्पन्न जे आपलं असतं त्याच्यातून खर्च वजा केला की जो उरलेला पैसा आहे ती असते बचत आपली. आणि मग ही बचत जी असते म्हणजे समजा 10,000 रुपये आपल्याला दर महिन्याला मिळत आहेत आणि काहीतरी 4,000 रुपये घर खर्च, शिक्षण वगैरे सगळं, वह्या पुस्तकं या सगळ्यासाठी मिळून खर्च होतोय समजा. तर उरले किती, तर 6,000 रुपये उरले. मग हे 6,000 रुपये उरले ही आपली काय असते, बचत असते. मग ही बचत आपण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत असतो. हल्ली तर कॅशमध्ये ठेवता येत नाही फारशी, त्यामुळे आपण हल्ली कॅशमध्ये ठेवत नाही. हल्ली कॅशलेस व्यवहार झालेले आहेत, तुम्ही बघतच असाल. मोठी माणसं सगळे गुगल पे म्हणा किंवा कार्डने पे करत असतात. तर बँकेत आपण हे पैसे जमा करत असतो. मग बँकेत जमा करतो म्हणजेच काय की आपण गुंतवणूक करतो. याचा अर्थ काय की बँकेत आपण पैसे जमा करतो, आपले जे बचत झालेले उरलेले पैसे असतात ते आपण बँकेत जमा करतो म्हणजेच गुंतवणूक करतो. मग नुसते बँकेत जर ठेवले असेल तर तुम्ही तुमच्या म्हणजे म्हटलं तसं परत आई बाबांना विचारू शकता की बँकेत किती व्याज मिळतं, किती फायदा होतो आपल्याला नुसतं बँकेत पैसे ठेवले तर, त्या बचतीचा किंवा त्या गुंतवणुकीचा काही उपयोग आहे का. तर बँकेत ठेवलं की अगदी मिनिमल, अगदी थोडंसं व्याज मिळत असतं. मग जास्तीचं व्याज मिळावं म्हणून मग आपण आणखीन PPF म्हणा किंवा म्हणजे प्रॉव्हिडंट फंड असतात किंवा RD असते म्हणजे रिकरिंग अकाउंट असतं, म्हणजे दर महिन्याला थोडे थोडे पैसे गुंतवत जायचं आणि 5 वर्षांनी काढायचे वगैरे अशा पद्धतीचं. FD असतात म्हणजे फिक्स डिपॉझिट असतात. या काही गुंतवणुकीच्या सोयी किंवा मार्ग आहेत हे गुंतवणुकीचे. शिवाय काही जण शेअर्समध्ये गुंतवतात, काही कंपन्यांचे शेअर्स घेतात त्याच्यात. म्हणजे आज एखादा शेअर 10 रुपयाला आहे तर 10 रुपयाला काही शेअर्स घेऊन ठेवले समजा, तर एक 10 वर्षांनी आपण ज्या बघायला जातो जर तो शेअर 100 रुपयाला झाला असेल तर अर्थातच आपण गुंतवलेली रक्कम तिथे वाढलेली असते. त्यामुळे जशी बचत आपली होत असते, मिळालेल्या पैशातून खर्च केल्यानंतर उरलेले पैसे ही म्हणून जी बचत होत असते ती नंतर गुंतवणं ही तितकंच महत्त्वाचं असतं, कारण ती गुंतवणूक केल्याशिवाय आपल्या पैशाची किंमत वाढत नाही. आता पैशाची किंमत वाढत नाही ह्याचा अर्थ काय की एक उदाहरण देते तुम्हाला की समजा आपल्याकडे 500 रुपयाची नोट आहे आणि आज 500 रुपयाला किती एक 10 किलो तांदूळ मिळतोय समजा.
मग मी 500 रुपयाची नोट आहे माझ्याकडे, आज मी दुकानात गेले तर 10 किलो तांदूळ त्याचे मला मिळतील, बरोबर आहे. म्हणजे ती त्या नोटेची किंमत आहे, तांदूळासाठी मला 10 किलोला ती वापरता आली. आता समजा ती नोट मी तशीच घरात कॅश म्हणून ठेवून दिली आणि एक 5 वर्षांनी मी ती नोट बाहेर काढली. आता त्या डिमॉनिटायझेशनचं तर तेव्हा तर सगळा गोंधळ आहेच, पण समजा तसं काही झालेलं नाही आणि 5 वर्षांनी मी ती नोट बाहेर काढलेली आहे आणि ती नोट घेऊन मी आता दुकानात गेले आणि आता इन्फ्लेशन झालंय, म्हणजे आता महागाई वाढलेली असेल तर 5 वर्षांनी गेल्या वेळेला 50 रुपये किलो तांदूळ होते, ते आता जर 100 रुपये किलो तांदूळ झाले असतील तर त्या 500 रुपयाच्या नोटेमध्ये मला फक्त 5च किलो तांदूळ मिळू शकतात, बरोबर ना. 100 रुपये झाले, पूर्वी 50 रुपये होते, म्हणजे त्या नोटेची किंमत कमी झाली घरात ठेवल्यामुळे किंवा कॅशमध्ये ठेवल्यामुळे. त्या नोटेची किंमत कमी झाली. किंमत कमी म्हणजे 500ला 500 रुपये हे आहे, बरोबर आहे, पण आता त्या 500 रुपयामधून आपल्याला तेवढा जिन्नस घेता येत नाहीये जेवढा 5 वर्षापूर्वी घेता येत होता. म्हणून नुसती कॅश बाळगणं किंवा नुसती कॅश ठेवली तर ती गुंतवणूक होत नाही, म्हणजे ते वाढत नाहीत पैसे, किंमत वाढत नाही त्या पैशाची. मग हेच जर 500 रुपये RD मध्ये किंवा FD मध्ये किंवा शेअर्स घेतले असते कुठल्या कंपनीचे, अशी काही गुंतवणूक केली असती तर नक्कीच 5 वर्षाने ते 500चे 5000 निदान 2-1 हजार तरी झाले असते. आणि मग त्या 2-1 हजारामध्ये पुन्हा आपल्याला जास्तीचा जिन्नस घेता येईल. म्हणजे थोडक्यात काय की त्या पैशाची किंमत गुंतवणूक केल्याने वाढते. मग अशा पद्धतीने सगळं नियोजन आपल्याला करावं लागतं. म्हणजे जेव्हा आपण शिक्षण पूर्ण होऊन नोकरीला जातो किंवा व्यवसाय करायला सुरुवात करतो तेव्हा जसं कमवणं हे मेन उद्दिष्ट असतं, तसंच त्याबरोबर ते कमवलेले पैसे असतात त्याचं नियोजन करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मग नियोजन करण्याच्या खूप खूप गोष्टी आहेत, खूप प्रकार आहेत. म्हणजे बँक तर आहेच, बँकेतल्या बऱ्याच गोष्टी असतात, म्हटलं तसं FD RD पोस्ट खातं असतं, त्याच्या काही सेविंग्स ज्या स्कीम्स असतात, नॅशनल स्कीम्स काही सेविंगच्या असतात, काही जण सोन्यामध्ये गुंतवतात. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ठिकाणी आपण आपला पैसा, जो बचत झालेला पैसा असतो तो गुंतवत असतो. मग आता हा गुंतवलेला पैसा असतो, जसा आपण खर्च करतो आपल्या घरासाठी, जसं आपण घरासाठी आपण कमवले आणि खर्च केले, हे एका प्रत्येक घरासाठी आपण जसं करतो तसंच आपला देश जो चालत असतो त्याच्यासाठी सुद्धा पैसे लागत असतात. म्हणजे देशातल्या बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजे रस्ते बांधणी, त्याच्यानंतर बऱ्याच सोयी करत असतं. म्हणजे जे सरकार आपल्यासाठी ज्या ज्या सोयी करत असतो, म्हणजे रेल्वे आली, बसेस आल्या, रस्ते बांधण, दळणवळण, त्याच्यानंतर वीज, पाणी, धरणं बांधणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यासाठी प्रचंड खर्च येत असतो. मग हा खर्च कुठून उठवणं, म्हणजे हा खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसा कुठून येत असतो, तर त्यासाठी सरकार सगळ्यांकडून कर आकारत असतो. तर आपण जो पैसा कमवत असतो, जो खर्च आपल्यासाठी करत असतो, तसंच थोडासा पैसा आपण कोणासाठी देत असतो, सरकारसाठी सुद्धा देत असतो. त्याला म्हणतात कर. म्हणजे आपण कराच्या स्वरूपात सरकारला थोडाफार पैसा देत असतो. तो कशासाठी की आपल्याला पायाभूत सुविधा सरकारने पुरवाव्यात आणि त्यासाठी तो पैसा खर्च करावा. शिवाय महत्त्वाचं म्हणजे संरक्षण, आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी, म्हणजे आर्मी, नेव्ही ह्यांसाठी सुद्धा पैसे खर्च होत असतात. तर या सगळ्या खर्चासाठी सरकार आपल्याकडून कर घेत असतो, म्हणजे आपल्याला कर आकारणी करत असतो. तर ही करांची उपयुक्तता काय, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अगदी संरक्षण, पायाभूत सुविधा, दळणवळण, ह्या सगळ्या गोष्टी पुरवण्यासाठी सरकारला जो काही खर्च होत असतो तो खर्च काढण्यासाठी किंवा खर्चाला पैसे आणण्यासाठी आपल्याकडून तो कर घेत असतो. ही ती करांची उपयुक्तता आहे. म्हणून कर भरणं महत्त्वाचं आहे, कारण तो या सगळ्या गोष्टींसाठी खर्च होत असतो. तर आता या करामध्ये काही काही प्रकार आहेत. तर त्या करांचे प्रकार कोणते आहेत, तर प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. म्हणजे डायरेक्ट काही कर हे डायरेक्ट आपण भरत असतो, ते आपल्याला कळतात, अरे हा आपण कर भरला, या कारणासाठी भरला, तर त्याला डायरेक्ट कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स. कर म्हणजे टॅक्स. टॅक्स हा शब्द सुद्धा ऐकला असेल. डायरेक्ट टॅक्स म्हणजे प्रत्यक्ष कर. म्हणजे कोणता, आयकर. आयकर म्हणजे काय की नोकरी आपण करत असलो किंवा व्यवसाय करत असलो की एका सर्टन अमाऊंट पर्यंत आपल्याला सरकार आपल्याकडनं कर घेत नाही. सर्टन म्हणजे काहीतरी 2.5 लाख वगैरे, आता 5 लाख झालंय, काही वर्षापूर्वी 2.5 लाख होतं. म्हणजे 5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असेल तर सरकार आपल्याकडनं कर घेत नाही. आणि त्याच्या पुढे उत्पन्न गेलं तर मग त्याप्रमाणे काही
जसे आहेत तसल्या त्याप्रमाणे आपल्याकडनं आयकर घेत असतो. कर, आयकर म्हणजे जे आपल्याला मिळालेलं इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स हा शब्द ऐकला असेल तुम्ही. तर इन्कम टॅक्स म्हणजे इन्कम जो काही आपल्याला मिळत असतो दर महिन्याला त्याच्यावरती आकारणी असते कराची, त्याला आयकर म्हणतात. किंवा संपत्ती कर असतो. संपत्ती कर म्हणजे शेतसारा भरत असतो आपण, ती पण आपली एक संपत्तीच असते. शेत म्हणजे एक संपत्तीच असते. म्हणजे त्याच्या शेतीसाठी आपण जो कर भरतो तो असेल, किंवा आपण जे राहतं घर असतं त्या घरासाठी आपण घर म्हणजे कर भरतच असतो ना. म्हणजे ज्या ज्या प्रॉपर्टीज असतात आपल्या त्याचे प्रॉपर्टी टॅक्स आपण भरतच असतो. म्हणजे त्या पद्धतीने आपण आपल्या संपत्तीमध्ये जे काय असेल स्थावर जंगम जी काही संपत्ती असेल त्याचे कर आपण प्रत्यक्षपणे भरत असतो. शिवाय खरेदी विक्री होते जेव्हा संपत्तीची, म्हणजे घर खरेदी केलं घर विक्री केलं तेव्हा आपण डायरेक्ट टॅक्स भरतो सरकारला, तर तोही एक टॅक्स असतो म्हणजे संपत्ती कर. किंवा व्यवसाय कर असतो. म्हणजे जे व्यवसाय करतात त्यांना माहिती असतं की व्यवसाय जो आहे त्याच्यातला जो इन्कम आहे तो व्यवसायासाठी एक कर असतो, तो डायरेक्ट टॅक्स असतो किंवा प्रत्यक्ष कर असतो, तो डायरेक्ट आपण भरत असतो. किंवा काही काही कर असे असतात जे आपण भरत असतो आपल्याला माहिती नसतं डायरेक्टली की आपण ते भरतोय म्हणून, तर त्यांना म्हणतात अप्रत्यक्ष कर किंवा इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय की आता हे सगळे कर म्हणजे केंद्रीय विक्री कर असेल, मूल्यवर्धित कर असेल किंवा सेवा कर असेल, हे तिन्ही कर हे असे इनडायरेक्टली भरत असतो. म्हणजे काय की आपण बऱ्याच गोष्टी वापरत असतो घरामधल्या, किचनमधल्या सगळ्या गोष्टी, आपले कपडे असतील, आपल्या खाण्याच्या गोष्टी आहेत, शिवाय शाळेच्या सगळ्या वस्तू आहेत त्या वस्तू, किंवा कितीतरी टीव्ही, फ्रीज, मोबाईल या सगळ्या वस्तू आपण वापरत असतो. त्या कुठून तरी आपण खरेदी केलेल्या असतात. आता ज्या दुकानातून आपण खरेदी केलेल्या असतात त्या दुकानदाराने कुठून तरी मॅन्युफॅक्चरर म्हणजे कुठेतरी तयार झालेल्या असतात, तिथून त्या विकत आणलेल्या असतात. आता ह्या सगळ्या याच्यात की डायरेक्ट आपण दुकानदार सुद्धा डायरेक्ट त्या कंपनीत जिथे मोबाईल तयार झाला तिथनं उचलून आणून दुकानात ठेवत नाही. मध्ये बरीच मोठी साखळी असते. म्हणजे मोबाईल तयार करणारी कंपनी ती आणखीन कुठल्या तरी एजंटला हे करते, मग त्याच्यानंतर पुढचा एक एजंट असतो, मग दुसऱ्या देशात कुठल्या तरी एजंट असतो, असं करत करत तो मोबाईल आपल्यापर्यंत आलेला असतो. या सगळ्या साखळीमध्ये प्रत्येक साखळीतला जो एजंट आहे किंवा प्रत्येक जे मधले लोक आहेत ते सगळेजण तो कर भरत असतात. ती वस्तू खरेदी विक्री केल्याचा तो कर भरत असतात आणि तो कर ते भरतात तिथे, पण तो प्रत्यक्षपणे म्हणजे आपल्यावरच येतो. कारण जेव्हा आपण मोबाईल विकत घेतो तेव्हा त्या सगळ्या करांची ॲडिशन म्हणजे या सगळ्या करांची बेरीज करूनच आपल्याला मोबाईल विकलेला असतो. म्हणजे अप्रत्यक्षपणे आपण एक वस्तू घेताना या सगळ्या साखळीतले लोकांनी जे जे कर भरलेले आहेत ते सगळे कर आपण भरत असतो. तर त्या अंतर्गत हे केंद्रीय विक्री कर, मूल्यवर्धित कर आणि सेवा कर हे सगळे येतात. हे दोन तर येतात ह्याच्यात. आणि सेवा कर म्हणजे आपण रेस्टॉरंट्समध्ये गेलो, खाणं घेतलं आपण, त्याच्यानंतर आपण हॉटेलमध्ये राहिलो असो, तर अशा टाईपच्या ज्या संस्था आहेत त्या ठिकाणी आपण जाऊन जेव्हा आपण आपली सेवा घेतो म्हणजे आपण विकत काहीतरी गोष्ट घेतो तेव्हा पण आपण अप्रत्यक्षपणे कर भरत असतो. कारण ते लोक जे कर भरतात तो आपल्या खाण्यामध्ये किंवा आपल्या राहण्यामध्ये तिथे त्याच्यात इन्क्लुडेड असतो. म्हणजे तो तिथे त्याच्यात हे केलेला असतो. त्यामुळे तो कर सुद्धा आपण प्रत्यक्षपणे नाही पण अप्रत्यक्षपणे सेवा कर म्हणून आपण भरत असतो. शिवाय कस्टम ड्युटी म्हणजे काय की काही गोष्टी परदेशातून आपल्या देशात आलेल्या म्हणजे आयात केलेल्या असतात काही गोष्टी, तर त्या आयात करताना बॉर्डरवर तिथे दुसऱ्या देशातून ह्या देशात एंट्री करताना त्यांना काही एक विशिष्ट कर भरावा लागतो ज्याला कस्टम ड्युटी म्हणतात. तर तो कर भरल्यामुळे ती वस्तू थोडी महाग होते. म्हणजे परदेशातली वस्तू जर आपण इथे आणली तर ती आपल्याला जास्त महाग मिळते कारण ती कस्टम ड्युटी तिथे भरलेली असते. आणि कस्टम ड्युटी त्या विक्रेत्याने म्हणा, खरेदीकर्त्याने म्हणा, त्यांनी ती भरलेली असते. पण ती त्याने तेव्हा भरली तरी प्रत्यक्ष ती कोणावर येणार आहे, शेवटी आपल्यावरच येणार आहे. जो वस्तू खरेदी करतो त्यालाच ह्या सगळ्या करांचा भार सहन करावा लागतो. त्यामुळे हे कर जे असे आहेत जे अप्रत्यक्षपणे आहेत पण तरी ते आपण भरत असतो. तर अशा पद्धतीने इन्कम आपला असतो जो काही म्हणजे आय किंवा इन्कम जी असते आपली, त्याच्यानंतर आपली बचत आपण करतो, आपल्या खर्चातून बचत करतो, त्याच्यानंतर काही गुंतवणूक करतो आणि काही भाग आपल्याला कर म्हणून द्यावा लागतो. त्यातलाच एक भाग महत्त्वाचा म्हणजे काय, आयकर किंवा इन्कम टॅक्स, जो अगदी डायरेक्टली जातो
नोकरी करणाऱ्यांचा असेल किंवा व्यवसाय करणाऱ्यांचा असेल दरवर्षीला तो डायरेक्टली जातो. तर ही झाली कर आणि करांसंबंधीची माहिती आणि गुंतवणूक कशी करायची किंवा गुंतवणूक म्हणजे काय वगैरे हे सगळं डिटेल तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे. तुम्ही ते सगळं निदान 2 ते 3दा तरी जरी ते वाचलंत सगळं व्यवस्थित तरी तुम्हाला त्या सगळ्याची आयडिया येईल. त्याच्यानंतर आपल्याला उदाहरणं सोडवायचे, तर त्यासाठी बरीचशी आयकर म्हणजे इन्कम टॅक्सचीच उदाहरणं आहेत. आता इन्कम टॅक्सचं जे काही रूल असतात म्हणजे कोणी इन्कम टॅक्स भरायचा आणि किती इन्कम टॅक्स भरायचं ह्याचे तक्ते पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे उदाहरणं सोडवताना ते तक्ते थोडेसे आपल्याला रेफर करावे लागतील. तर तुम्ही काय करायचे की ते तक्ते जे दिलेत सध्याच्या सिलेबसप्रमाणे जो आधीचा जेव्हा ते पुस्तक छापलंय तेव्हाचे जे रूल्स आहेत इन्कम टॅक्सचे त्या रूल्सचे तक्ते दिलेले आहेत. त्यामुळे ते तक्ते वापरायचे आहेत. जेव्हा आणखीन काही वर्षांनी पुस्तक बदलेल तेव्हा ते परत नवीन रूल्सचे तक्ते येतील. तर सध्या ते बदलायचे. म्हणजे 2.5 लाखापर्यंत इन्कम टॅक्स नसतो. 2.5 लाखानंतर किती टक्के भरायचा, 10 लाखानंतर किती भरायचा, 50 लाखानंतर किती भरायचा, असं प्रत्येकाला वेगवेगळे स्लॅब असतात. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळे टप्पे असतात. तेवढा इन्कम टॅक्स त्या व्यक्तीला भरावा लागतो. त्याचं इन्कम वार्षिक किती आहे त्याच्याप्रमाणे ते ठरतं. आता इन्कम टॅक्स भरण्याचं वर्ष जे असतं वित्तीय वर्ष ते असतं 1 एप्रिलपासून सुरू होतं. म्हणजे आपलं जसं 1 जानेवारीला इंग्रजी कॅलेंडर सुरू होतं तसं 1 एप्रिलला वित्तीय वर्ष सुरू होतं. 1 एप्रिल ते पुढचं 31 मार्च असं ते वित्तीय वर्ष होतं. तर वेगवेगळी वर्ष आहेत. आता कॅलेंडर इयर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, वित्तीय वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च, आपल्या शाळेचं वर्ष साधारण 16 जून ते 30 एप्रिल वगैरे अशा पद्धतीने ती अशी वर्ष आहेत. तर हे वित्तीय वर्ष असतं आणि ह्या वर्षात जे काही कमवलेलं असेल म्हणजे समजा 2023 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या एका वर्षात जे काही कमवलेले असेल, जे काही पैसे कमवलेले असतील त्याप्रमाणे ते किती कमवले आहेत म्हणजे 10 लाख आहेत वार्षिक का 15 लाख आहेत का 50 लाख आहेत हे ठरवून त्याच्यावर किती टॅक्स बसेल हे ठरवलं जातं. आणि टॅक्स पे करण्याचं वर्ष कुठलं असतं पुढचं. तर त्याच्या पुढच्या वर्षात म्हणजे 1 एप्रिल 2024 नंतर तो आधीच्या वर्षीचा टॅक्स भरला जातो किंवा आयकर हा भरला जातो. तर आपल्याला उदाहरणं सोडवताना फक्त एवढंच बघायचं आहे की ते जे तक्ते आहेत पुस्तकातले ते रेफर करावे लागणार आहेत. त्यामुळे थोडंसं तुम्हाला अगदी पाठ असं नाही म्हणता येणार पण 3 तक्ते दिलेले आहेत. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी रूल आहेत, 60 वर्षांच्या अलीकडच्या लोकांसाठी रूल आहेत आणि कोणाचं इन्कम किती आहे त्याच्यावर किती टक्के इन्कम टॅक्स बसेल हे ते सगळे नियम आहेत. ते नियम थोडेसे तुम्हाला लक्षातच ठेवायला लागतील कारण ह्या अर्थनियोजन ह्या धड्यातली उदाहरणं आली तर ते तक्ते मोस्टली तुम्हाला काही दिलेले नसणार आहेत. कधी कधी असं मेन्शन केलेलं असतं उदाहरणात की हे वापरा की अमुक टक्क्याचा हा स्लॅब वापरा असं कधीतरी दिलेलं असेल उदाहरणामध्ये. अदरवाईज तुम्हाला ते पुस्तकातले जे तक्ते दिलेले आहेत, जे नियम दिलेले आहेत इन्कम टॅक्सचे ते सगळे नीट वाचून नीट लक्षात ठेवा. पुन्हा म्हटलं तसं लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे की तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात ठेवायची. आता ह्या धड्यामध्ये एवढ्या सगळे पॉईंट्स आहेत, ह्या पॉईंट्सचं तुम्हाला काहीतरी लक्षात ठेवायचे असं असेल तर हे 4 वेळा सलग वाचायचं. 5व्यांदा तुमच्याच वाचताना लक्षात आलं रे हां हे आपण वाचलं होतं, हे आठवतं. अशा पद्धतीने ती लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे. तक्ते लक्षात ठेवायचे असतील तर 3-4 वेळा लिहून काढा ते सगळे जसेच्या तक्ते. जास्त वेळा लिहिलात की जास्त वेळा पाठ होतं. फॉर्म्युले पाठ करण्याची पण हीच ट्रिक आहे की एखादा फॉर्म्युला तुम्ही 10 वेळा नुसता पाटीवर लिहून जरी काढलात तरी तुमचा तो आपोआप पाठ होतो. तर हे सगळं थोडंसं गणित जरी असलं तरी गणितातली ही थोडीशी थिअरी आहे ह्या धड्यामध्ये. त्यामुळे लक्षात ठेवण्याची आणि पाठ करण्याची थोडी तुम्हाला इथे गरज आहे. तर एवढं पॉईंट्स तुम्ही नीट वाचून लक्षात ठेवा आणि ते तक्ते लक्षात ठेवा. आपण त्याच्यावर आधारित गणित सोडवणार आहोत. धन्यवाद.